नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. वृद्धाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. हौसाई वृद्धाश्रमाचे मोफत सेवेचे कार्य कौतुकास्पद. शिक्षक नेते कौस्तुभ गावडे. सांगलीच्या हौसाई वृद्धाश्रमात ज्ञानज्योती दिवंगत शुभांगी गावडे यांच्या जयंती दिनी अन्नदान उपक्रम. वृद्धाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. हौसाई वृद्धाश्रमाचे मोफत सेवेचे कार्य कौतुकास्पद असून वृद्धाश्रमाला सर्वतोपरी मदत करू असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षक नेते कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केले. ते हौसाई वृद्धाश्रम सांगली येथे संस्थेच्या सचिव दिवंगत शुभांगी गावडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. खासदार रामदासजी आठवले, युथ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष संदेश भाऊ भंडारे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सचिव प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे, PDVP महाविद्यालयाचे प्राचार्य SS पाटील, डॉक्टर अनिल पाटील, माननीय प्राचार्य अर्जुन जाधव, सचिव रश्मीताई भंडारे प्रमुख उपस्थित होते. सांगलीच्या हौसाई वृद्धाश्रमात ज्ञानज्योती दिवंगत शुभांगी गावडे यांच्या जयंतीदिनी अन्नदानाचा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शिक्षक नेते कौस्तुभ गावडे पुढे म्हणाले, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांचा आदर्श घेऊन जनसेवा करण्याचा वसा दिवंगत शुभांगीताईंनी आयुष्यभर सोडला नाही. त्यांचा वारसा घेऊन आम्ही सर्वजण हीच सेवा अविरतपणे चालू ठेवू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू यांच्याच विचारांचा समाज घडवण्याची वेळ आता आली आहे. हौसाई वृद्धाश्रममध्ये मोफत सर्व सोयी सुविधांसह ज्येष्ठ वृद्धांची सेवा करीत आहे. ही फार मोठी गोष्ट असून जनसेवेतच खरी परमेश्वराची सेवा आहे. स्वागत प्रास्ताविक चेअरमन सिद्धार्थ कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन ऋतुजा कांबळे यांनी केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष संदेश भाऊ भंडारे म्हणाले, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांचा जनसेवेचा रथ पुढे नेण्याचे काम दिवंगत शुभांगी गावडे यांनी केले. आता कौस्तुभ गावडे यांच्या पुढील कार्याला भक्कमपणे साथ देऊ. त्यांनी केलेली मदत कधीही वाया जाऊ देणार नाही. वृद्धाची मोफत सेवा अखंडितपणे सुरूच राहील. यावेळी प्राध्यापक विकास मस्के, प्रकाश हाकेसर, DR पाटील, अविनाश पाटील, विकास मस्के, मकरंद पाटील, दत्तात्रय नलवडे, शुभम सुवासे, वृद्धाश्रमाचे उपाध्यक्ष जयवंत माळी, हरिराम खबाले, अजय पवार, विकास भंडारे, धनराज जाधव, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, नझीर मुजावर, हाजी शाबाद मेहतर, महेंद्र गाडे, वकील अतुल डांगे, माधवनगर ग्रामपंचायत सदस्य रेखाताई शेंडे, चंदन बनसोडे, संदीप कोरे, राहुल ऐवळे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, सभासद, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार अधीक्षक रेखा माळी यांनी मांडले. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोने याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.